थांबेल थांबेल म्हणत असताना आज 31 दिवस होऊन गेलेत. पण अमेरिका इस्रायल विरुद्ध इराण हे युद्ध थांबायचं नाव घेईना. इस्रायल अमेरिका गप्प बसत नाहीये आणि इराण आता थांबायच्या मूडमध्ये नाहीये. पण या तिघांच्या ब्लडी रोमॅन्समध्ये जगभरातल्या देशांचा बीपी वाढत चाललाय. हॉर्मुज बंद, कच्चं तेल मिळत नाहीये आणि मिळालं तरी दुप्पट भावानं. म्हणून तेलासाठी हॉर्मुजवर अवलंबून असलेल्या प्रत्येक देशाची भीती वाढत चालली. सिलेंडर मिळणं अवघड झाल्यानं रांगेत उभं राहून राहून लोक वैतागलेत. त्या इस्रायलनं खाजवलं, पण गजकरणं आम्हाला व्हायला लागलाय असं म्हणायला लागलेत. असो, पण आखाती देशातल्या युद्धांची ही परिस्थिती अशीच राहिली तर काय, बऱ्याच देशांनी तर युद्ध सध्या थांबत नसतंय असं म्हणून एनर्जी लॉकडाऊन लावण्याची तयारी केली. भविष्यात भारतातही ते लागण्याचे चान्सेस आहेत. आता हे एनर्जी लॉकडाऊन लागेल म्हणजे नेमकं काय होईल, इतर देश हे टाळण्यासाठी काय करत आहेत, आणि हे लॉकडाऊन भारतात लागू झालं तर आपल्यावर काय काय निर्बंध येतील सगळं सांगतो. नमस्कार, मी ओंकार आणि तुम्ही पाहताय बोल व्हिडिओ. तर आधी बाकी देश या परिस्थितीमध्ये काय करतायत ते पाहूयात. सुरुवातीला भारताच्या शेजाऱ्यांनी काय केले ते बघू. तर पाकिस्तानने इंधन वाचवण्यासाठी देशभरात एनर्जी सेव्हिंग धोरण लागू केले. डॉन न्यूजने सांगितलेल्या माहितीनुसार पाकिस्तानमधले गव्हर्नमेंट आणि सेमी गव्हर्नमेंट ऑफिसेस आठवड्यातले 4च दिवस सुरू आहेत. पेट्रोल आणि डिझेल वाचवण्यासाठी तिथल्या सगळ्या शाळा 10 मार्च पासून बंद केल्या आहेत. आय टी कंपन्या आणि खाजगी बँकातल्या 50% कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम देणं बंधनकारक केलंय. सरकारी वाहनासाठी असलेल्या इंधन भत्त्यात 50% तेल कपात केली आहे. मॉल्स आणि बाजारपेठा दररोज संध्याकाळी 7:30 वाजता बंद करणं कंपल्सरी झालंय. रात्री 10 वाजायच्या आधी लग्न लावणं बंधनकारक आहे. तर आखाती युद्धामुळे पाकिस्तानात पेट्रोल डिझेलचे भाव 50% वाढले होते. पण नागरिकांच्या सरकार विरोधी निदर्शनामुळे पेट्रोलचे दर 458 रुपयांवरून 378 रुपये प्रति लिटर केलेले आहेत. आता श्रीलंकेनं रविवारप्रमाणेच दर शुक्रवारी शाळा आणि सरकारी ऑफिसेस बंद ठेवणं कंपल्सरी केले. तिथं टू व्हीलरला एका हप्त्यातून 4 लिटर पेट्रोल आणि फोर व्हीलरला 20 लिटर डिझेल दिलं जात आहे. तर विजेची बचत करण्यासाठी हायवे सोडून इतर सगळ्या रस्त्यांवरचे 50% स्ट्रीट लाईट्स रात्री 10 नंतर बंद ठेवले जात आहेत. बांगलादेशनं देशाच्या वेगवेगळ्या झोनमध्ये पार्ट्स बनवले आहेत. प्रत्येक पार्टमध्ये दिवसातून किमान 2 ते 3 तास वीज कपात केली जात असून ती वीज कापड गिरण्यांना वापरण्यासाठी दिली जाईल. मशिदी आणि इतर धार्मिक स्थळांवर एसीचा वापर फक्त प्रार्थनेच्या वेळेतच करण्याचे आदेश दिलेले गेले आहेत. देशातील वेगवेगळे विद्यापीठ आणि कोचिंग सेंटर ही बंद ठेवण्यात आले आहेत. तर काही कंपन्यांना आठवड्यातून 2 दिवस सुट्ट्या देणं कंपल्सरी केले. इजिप्तमध्ये रात्री 9 नंतर सगळी दुकानं, कॅफे आणि रेस्टॉरंट्स बंद ठेवणं आणि फुटबॉल स्टेडियम सहित बाकी स्पोर्ट्स क्लब मधले फ्लड लाईट्स रात्री 8 नंतर बंद करणं बंधनकारक आहे. मॉल आणि सार्वजनिक इमारतींमध्ये एसीचं टेम्परेचर 25 डिग्री सेल्सिअसच्या खाली ठेवण्यास इजिप्त सरकारनं कायदेशीर बंदी घातली आहे. तर म्यानमार सरकारनं पेट्रोल डिझेल वाचवण्यासाठी वाहनांच्या नंबर प्लेट्सवरील समविषम संख्येनुसार इंधन देणं सुरू केलंय. इटलीनं अमेरिकेच्या फायटर जेट्सला फ्यूल देण्यासाठी थेट नकार दिलाय. तर सरकारी ऑफिसेस आणि शाळांमध्ये कमीत कमी वीज वापरण्याचे आदेश दिलेले आहेत. केनियामध्ये इंधनाचा साठा संपत आल्यानं प्रायव्हेट गाड्यांना ठराविक प्रमाणात इंधन दिलं जातंय. तर दक्षिण आफ्रिकेत लोड शेडिंगचे टप्पे वाढवून 8 ते 10 तास केलेले आहेत. जर्मनी सरकारनं देशाच्या प्रत्येक स्मारक, ऐतिहासिक वास्तू आणि मोठ्या होर्डिंग्सवर लावलेले लाईट्स रात्री 10 ते सकाळी 6 पर्यंत बंद ठेवणं बंधनकारक केले. एसीचं तापमान 19 डिग्रीच्या खाली आणण्यावर आणि प्रायव्हेट स्विमिंग पूलचं पाणी गरम करण्यासाठी जर्मनी सरकारनं बंदी घातलेली आहे. फ्रान्समध्ये दुकानातला एसी सुरू ठेवून दरवाजा उघडा ठेवला तर 65,000 रुपयांचा दंड जाहीर केलाय. रेल्वे स्टेशन आणि विमानतळ सोडून शहरातल्या सगळ्या होर्डिंग्सवरचे लाईट्स बंद ठेवणं आणि सरकारी कर्मचाऱ्यांना विमान प्रवास टाळून जास्तीत जास्त रेल्वेचा वापर करण्याचे आदेश तिथल्या सरकारनं दिलेले आहेत. जपान सरकारनं नागरिकांना कमीत कमी लाईट सुरू ठेवणं, टीव्हीचा ब्राईटनेस कमी ठेवणं, एसीचा वापर कमी होण्यासाठी सूटऐवजी हलके आणि पातळ कपडे वापरणं बंधनकारक केलंय. तर कंपन्यांना दुपारी 12 ते 3 दरम्यान विजेचा वापर 15% कमी करण्याचे आदेश दिलेले आहेत. या सगळ्याच्या वर जाऊन फिलिपिन्स सरकारनं देशात थेट आणीबाणी जाहीर केलेली आहे. ऑस्ट्रेलिया, कॅनडा, स्वित्झर्लंड, थायलंड आणि व्हिएतनाम या देशांमध्येही असेच निर्बंध लागू करण्यात आलेले आहेत. आता हे सगळं झालं बाकीच्या देशांचं, पण इंधनाची वाढती टंचाई भारतानेही मनावर घेतली आहे. मग भारत सरकारनं आतापर्यंत या संदर्भात कोणकोणते निर्बंध लागू केले आहेत ते पाहूयात.
सगळ्यात आधी तर विमानात वापरल्या जाणाऱ्या एव्हिएशन टर्बाइन फ्यूलचे दर वाढल्यानं भारत सरकारनं देशांतर्गत चालवणाऱ्या अनेक फ्लाइट्स कॅन्सल केल्यात. देशभरातला कोळशाचा साठा मुबलक प्रमाणात ठेवण्यासाठी लोड शेडिंगचं वेळापत्रक बनवलं गेलंय. एलपीजी गॅसची साठेबाजी होऊ नये म्हणून 2 सिलेंडरच्या बुकिंग दरम्यान किमान 25 दिवसांचं अंतर असणं बंधनकारक केले. एलपीजी पेक्षा घरगुती गॅस लाईनमध्ये असणारं पीएनजी आणि गाड्यांसाठी पेट्रोल डिझेलच्या जागी सीएनजी वापरासाठी सरकार आग्रही आहे. त्यासाठी पीएनजी आणि सीएनजीचा 100% नियमित पुरवठा देण्यासाठी उपाययोजना करणंही सुरू आहे. सरकारनं खत कारखाने आणि मॅन्युफॅक्चरिंग युनिटसाठी लागणाऱ्या गॅसची 70 ते 80% कपात केली. तर पेट्रोल आणि डिझेलचा साठा मेंटेन राहावा म्हणून विक्रीमध्ये रेशनिंग लागू करण्यात आलं आहे, ज्यामुळं गाड्यांना मर्यादित इंधन देण्यात येत आहे. आता सरकारनं भारतातल्या ग्राहकांना चालू दरातच पेट्रोल डिझेल मिळावं यासाठी मोठे निर्णय घेऊन तेल कंपन्यांवर निर्बंध लावले आहेत. सरकारनं एक्साइज ड्युटीमध्ये प्रति लिटर 10 रुपयांची कपात केलेली आहे. देशातल्या रिफायनरी कंपन्यांना त्यांच्या एकूण पेट्रोलपैकी 50% आणि डिझेलपैकी 30% साठा भारतीय बाजारपेठेत वळवण्याचे आदेश दिलेले आहेत. देशातला इंधनाचा साठा पुरेसा राहण्यासाठी डिझेलच्या निर्यातीवर 21.5 रुपये प्रति लिटर आणि एटीएफवर 29.5 रुपये प्रति लिटर निर्यात शुल्क लावलेलं आहे. आता भाववाढीबद्दल बोलायचं झाल्यास सरकारनं 1 एप्रिल पासून कमर्शियल एलपीजी सिलेंडरची किंमत 200 रुपयांनी वाढवली आणि विमान तिकिटाचे दर 8.6% वाढवले आहेत. तर भारत सरकारनं या व्यतिरिक्त अजून तरी कोणत्याच वस्तूंचा भाव वाढवलेला नाहीये. भारत सरकारनं अजून तरी देशात अधिकृतपणे एनर्जी लॉकडाऊन जाहीर केलेलं नाहीये. पण जर आखाती देशातलं युद्ध असं सुरू राहिलं तर लवकरच कठोर निर्बंध लागू होऊन एनर्जी लॉकडाऊन घोषित केलं जाऊ शकतं. अशा चर्चा सोशल मीडियावर होताना दिसत आहेत. खरं तर आतापर्यंत या युद्धाचा फटका देशातल्या छोट्या मोठ्या अशा दोन्ही उद्योगांना बसलाय. अनेक छोटे उद्योग चालवण्यासाठी सिलेंडरची आवश्यकता असते. मोठ्या उद्योगांकडे सिलेंडरचा साठा असतो, पण छोट्या उद्योगांचं तसं नाहीये. तमिळनाडूच्या कोईम्बतूर इथल्या एलपीजीच्या टंचाईमुळे 30% छोटे उद्योग बंद पडले, ज्यामुळं 4 लाख कामगारांच्या रोजगारावर टांगती तलवार आली. सिलेंडरच्या टंचाईमुळे ॲल्युमिनियम, स्टील आणि ग्लास उद्योगाला प्रोडक्शन खर्च 15 ते 25% वाढला. कमर्शियल सिलेंडर उपलब्ध नसल्यानं हॉटेलच्या जेवणाचं बिल वाढलं आणि डिलिव्हरी बॉयच्या उत्पन्नात 50% घट झाली. सध्या एलपीजीचा तुटवड्याचा छोट्या उद्योगांवर जास्त इम्पॅक्ट दिसत असला तरी त्याचा परिणाम हळूहळू मोठ्या उद्योगांवरही होताना दिसतोय. सरकारनं कमर्शियल एलपीजी डिस्ट्रीब्युशनमध्ये 20% वाढ केली, पण मागणीच्या मानानं पुरवठा होत नाहीये. त्यामुळे भारत सरकार काही दिवसात अधिकृतपणे एनर्जी लॉकडाऊन जाहीर करेल अशी शक्यता वर्तवली जात आहे. बरं, आता भारतात हे एनर्जी लॉकडाऊन लागणं म्हणजे काय होईल? आपल्यावर कोणते निर्बंध लागू होतील? कोणकोणत्या गोष्टी करण्यावर बंदी घातली जाणार ते पाहूयात. तर आधी सांगितल्याप्रमाणे बाकीच्या देशांनी जे निर्बंध लावले ते भारतात लागू होतीलच असं नाहीये. कारण आधी सांगितलेले बरेच देश आकारानं आणि लोकसंख्येने छोटे आहेत. या उलट भारतात प्रत्येक वस्तूची मागणी इतर देशांपेक्षा जास्त प्रमाणात आहे, विशेष करून ऑइल आणि नॅचरल गॅसची. सध्या हॉर्मुझचा रस्ता इराणनं बंद केलाय, त्यामुळं कच्च्या तेलाचे भाव दुपटीने वाढले आहेत. भारतानं रशियामधून कच्च्या तेलाची आयात जरी वाढवली असली, जरी सरकारनं तेल कंपन्यांवर निर्याती संदर्भात निर्बंध लावले असले, जरी आपल्याकडं साठा मुबलक प्रमाणात असला तरीही तो जास्तीत जास्त दिवस टिकवण्यासाठी सरकारला निर्बंध लावावे लागतील. त्यासाठी सरकार खासगी वाहनांच्या वापरावर युद्ध संपेपर्यंत पूर्णपणे बंदी घालेल का? अत्यावश्यक सेवा आणि सार्वजनिक वाहनांनाच इंधन देण्याची परवानगी देईल का? असे प्रश्न असले तरी त्याला पर्याय आहेत. जर सरकारला जास्त गरज वाटत नसली तर दैनंदिन विक्री कमी करण्यासाठी गाडीच्या नंबर प्लेटवर असलेल्या समविषम संख्येनुसार खासगी वाहनांना पेट्रोल डिझेल दिलं जाऊ शकतं. सोबतच एका वाहनाला एका दिवशी मोजकच म्हणजेच 2 व्हीलरला 200 रुपयांचं पेट्रोल आणि 4 व्हीलरला 2000 रुपयांचं डिझेल दिलं जाऊ शकतं. याशिवाय लोकांनी घराबाहेर निघून वाहने वापरू नयेत म्हणून ज्या ज्या क्षेत्रात कर्मचाऱ्यांचं प्रत्यक्ष उपस्थित असणं गरजेचं नसेल त्या ठिकाणच्या 100% खाजगी आणि सरकारी कर्मचाऱ्यांना सक्तीचं वर्क फ्रॉम होम लागू केलं जाऊ शकतं. शालेय विद्यार्थ्यांची ने-आण करण्यासाठी आणि कॉलेजला जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या खाजगी वाहनांना लागणारं पेट्रोल आणि डिझेल वाचवण्यासाठी शाळा आणि कॉलेजेस पुन्हा ऑनलाईन होऊ शकतात किंवा ऑफिसेस आणि शाळा कॉलेजेसमध्ये आठवड्यातले 4 दिवस ऑनलाईन आणि 3 दिवस ऑफलाईन स्वरूपात काम करण्याचे नियम लागू होऊ शकतात. आता तुम्ही एक गोष्ट नोटीस केली असेल, बाकी देशांनी इंधनापेक्षा जास्त निर्बंध
इलेक्ट्रिसिटी बाबतीत लागू केलेले आहेत. त्याचं कारण म्हणजे त्या देशांमध्ये 30 ते 40% वीज नॅचरल गॅस पासून बनवतात आणि त्याच नॅचरल गॅसची आयात ही हॉर्मोज मधून होते. युद्धामुळे आयात कमी झाली आणि भावही दुपटीने वाढलेत, म्हणून त्या देशांना वीज वापरताना काटकसर करावी लागत आहे. पण भारतात या नॅचरल गॅसच्या माध्यमातून फक्त 3%च वीज बनवली जाते. बाकी 97% वीज कोळसा, सोलर पॅनल्स आणि पवनचक्क्या आणि जलविद्युत केंद्राच्या माध्यमातून बनवली जाते. म्हणून भारतासमोर सगळ्यात मोठं आव्हान हे वीज वाचवण्याचं नसून पेट्रोल आणि डिझेल वाचवणं हेच आहे. पण भारतात वीज बनवण्यासाठी कोळसा लागतो. तो कोळसा खाणीमधून विद्युत निर्मिती प्रकल्पापर्यंत नेण्यासाठी रेल्वे लागते आणि या मालवाहू रेल्वे चालवण्यासाठी मोठ्या प्रमाणात डिझेल लागतं. शेवटी इंधनाचा वापर होतोच, म्हणून सरकार वीज वापरासंबंधीचे नियमही लागू करू शकतो. ज्यात रात्री 10 वाजल्यानंतर मॉल्स, मंगल कार्यालय, होर्डिंगवर लावलेले लाईट्स आणि गरजेच्या ठिकाणी सोडून बाकी स्ट्रीट लाईट्स बंद ठेवणं, घरगुती आणि ऑफिसमधल्या एसीचं तापमान 24 ते 25 डिग्रीच्या खाली येऊ न देणं, मोबाईल, लॅपटॉप, टीव्ही यासहित सगळ्याच इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा कमीत कमी वापर करणं, याशिवाय दिवसातून ठराविक तास लोड शेडिंग केलं जाणं अशा नियमांचा समावेश असू शकतो. तर हे होते भारतात एनर्जी लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर लागू होऊ शकणारे संभाव्य नियम. आता या एनर्जी लॉकडाऊन बद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतं? आखातातलं युद्ध थांबलं नाही तर हे लॉकडाऊन भारतात लागू होईल का? बरं, लागू झालं तर लोक ते नियम पाळतील का? तुमचं मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल बिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.